लाल मातीतली कुस्ती म्हणजे नमस्कार. कोरोनामुक्तीचं बजेट काहीच वेळामध्ये मोदी सरकारचं 9वा अर्थसंकल्प जो आहे तो आपल्याला सादर होताना पाहायला मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात आपल्याला काहीच वेळात होताना पाहायला मिळेल आणि त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर हा अर्थसंकल्प सादर होईल. निर्मला सीतारामन किंवा स्वतः नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केल्याप्रमाणे या अगोदरच्या बजेटपेक्षा अत्यंत आमूलाग्र बदल असलेला हा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल अशा स्वरूपाचं वक्तव्य हे निर्मला सीतारामन यांच्याकडून समोर येताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यामुळे साहजिक आहे की हा 9वा अर्थसंकल्प, मोदी सरकारचा 9वा अर्थसंकल्प कशा स्वरूपात नवा असेल, वेगळा असेल आणि त्याच दृष्टीने आपण चर्चा करतोय. मुळात सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत, कारण रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या आहेत कोरोनामुळे आणि या परिस्थितीमध्ये रोजगार वाढावा, आर्थिक उत्पन्न वाढावं, औद्योगिक विकास व्हावा या दृष्टीने मुख्यतः अपेक्षा सर्वसामान्यांच्या आहेत. मुळात कृषी क्षेत्र गेल्या काळामध्ये आंदोलनाच्या निमित्तानं कृषी क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत राहिलेलं आहे आणि कृषी क्षेत्रावर विशेष असे प्रयत्न होणं गरजेचं आहे असं इकॉनॉमिक सर्व्हे ही सांगतोय. आणि त्या दृष्टीने मग या ठिकाणी सरकार प्रयत्न करणार का, खूप मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रामध्ये किंवा कृषी उत्पन्न जे आहे त्याचं पॅकेजिंग आणि प्रोसेसिंग या दृष्टीने आपल्याला मोठी गुंतवणूक होताना पाहायला मिळेल का, स्टोरेज फॅसिलिटीजच्या दृष्टीनं. कारण दरवेळेला घोषणा स्टोरेज फॅसिलिटीज आणि प्रोसेसिंगच्या खूप मोठ्या प्रमाणावर होतात, त्या जमिनीवर कितपत उतरता हा प्रश्न असतो आणि त्या दृष्टीने काय प्रयत्न होतात या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर मान्यवर सहभागी आहेत. मी पुन्हा एकदा मान्यवरांची ओळख तुम्हा सर्वांना करून देतो आणि पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात. माझ्या डाव्या बाजूला जयराज साळगावकर सर आहेत, स्वतः उद्योजक आहेत आणि आर्थिक विषयाचे अभ्यासक आहेत. सतीश मराठे सर सदस्य आहेत, केंद्रीय बोर्ड RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आणि त्यामुळे आपण त्यांच्याकडूनही मुळात नोटा छापून अर्थव्यवस्था विकसित होते का या दृष्टीने त्यांच्याकडून समजून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. डॉक्टर अजित जोशी चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्यामुळे तुमच्या माझ्या खिशातून जो टॅक्स जातो त्याला काही बेनिफिट्स मिळणार का, त्या दृष्टीने काही विशेष प्रयत्न होणार का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. अजित केळकर सर सदस्य आहेत, WIRC स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांच्याकडूनही माफ करा. अतुल लोंढे सर आहेत, अतुल लोंढे प्रवक्ते आहेत काँग्रेसचे आणि उत्तम असे अभ्यासक आहेत अर्थविषयाचे, त्यामुळे त्यांच्याकडून विरोधकांच्या दृष्टीने अर्थसंकल्प जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रदीप पेशकर सर आहेत, प्रवक्ते आहेत भाजपचे, तेही आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून भाजपची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करू. अजित अभ्यंकर माकपचे नेते आहेत, माफ करा मी त्यांच्याकडे गेल्या चर्चेमध्ये जाऊ शकलेले नाही, ते पुण्यातून आहेत, मी निश्चितपणे या चर्चेमध्ये त्यांचे विचारही जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि अजय वाळिंबे सर आहेत, जे स्वतः अर्थविषयक अभ्यासक आहेत आणि शेअर मार्केटचं ते उत्तम असं विश्लेषण त्यांच्या माध्यमातून आपल्याला समोर येताना पाहायला मिळतं. ते एका बलाढ्य अशा जागतिक कंपनीचे सचिव पण आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून विविध अंगानं आपण या अर्थसंकल्पाचं विश्लेषण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मुळात काहीच वेळ उरलेला आहे अर्थसंकल्प सादर व्हायला. मी पुन्हा एकदा मराठे सरांकडे जातो. मराठे सर, सद्य परिस्थितीमध्ये सरकार क्रिप्टोकरन्सीवर पण चर्चा करते आहे. करन्सी जी आहे ती बॅन करायची या देशामध्ये आणि स्वतःची एक डिजिटल करन्सी ही बाजारात आणायची आणि त्या दृष्टीने याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधेयक येण्याची शक्यता आहे. त्याचा उल्लेख निश्चितपणे आपल्याला अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळणार आहे. कसं बघता ही क्रिप्टोकरन्सी किंवा कारण क्रिप्टोकरन्सीची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणसात पण आहे. मुळात ही डिजिटल करन्सी आली तर याचा कितपत उपयोग होणार आणि त्यातून आर्थिक विकास होणार आहे का? असं आहे, फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे क्रिप्टोकरन्सी ही अनरेग्युलेटेड आहे आणि त्याचा कुठे ट्रॅक नाही आहे. कोणाचा त्याच्यात किती नुकसान होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर अनेक जणांचं नुकसानही होत आहे. क्रिप्टोकरन्सीची उपयुक्तता काही अंशाने आहे, पण ती रेग्युलेटेड जर का झाली तर सामान्य माणसाचा त्याच्यात नुकसान कमी होईल आणि एक रेग्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये अशा प्रकारचं जर का इन्व्हेस्टमेंट झाल्या, ट्रेडिंग झाल्या तर उपयोग होईल. त्याच्यामुळे ही जर का असा खरंच विधेयक या पार्लमेंटमध्ये आलं या बजेट सेशनमध्ये तर त्याची आवश्यकता आहे आणि त्याचा उपयोग होईल आपल्या देशाला. अगदी. मी
अजित अभ्यंकरांकडे जातो. अजित अभ्यंकर सर, मुळात कृषी क्षेत्राविषयी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी चर्चा करत होतो. कृषी क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर मदतीची, सहाय्याची ही आवश्यकता आहे. साहजिक आहे, बॅकबोन आहे अर्थव्यवस्थेचा. सर्वसामान्य माणसाच्या उपजीविकेचं साधन कुठून येतं? तर त्या कृषी क्षेत्रातून येतं आणि त्यामुळे त्या सर्वसामान्य माणसासाठी काय होणं अपेक्षित आहे? साहजिक आहे, मकपाने गेल्या काळामध्ये या संदर्भात अनेकदा आवाज उठवला आहे, त्यामुळे मी तुमच्याकडे येतोय. मुळात काय अपेक्षा आहे तुमच्या या अर्थसंकल्पातून? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कृषी क्षेत्राबद्दल विचारलंय म्हणून डायरेक्टली प्रथम त्याच्याबद्दलच बोलतो. मला असं वाटतं की मिनिमम सपोर्ट प्राइसेस, हमी भाव आणि त्या म्हणजे आधारभूत किमती आणि त्याच्यावर आधारित प्रत्यक्ष खरेदीची यंत्रणा सरकारी क्षेत्रातली ही उभी करणं, याला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्याच्याबाबतचा कायदा केला पाहिजे. आता बजेट हा काय कायदा करण्याचा जरी प्लॅटफॉर्म नसला तरी त्याच्यामध्ये सरकारने घोषणा करावी अशी माझी अपेक्षा आहे की सरकार याबाबतचा कायदा करेल आणि त्याच्यासाठी ॲडिशनल तरतूद आम्ही MSP खाली आम्हाला जी खरेदी करावी लागेल त्याच्यासाठी आम्ही एवढी तरतूद करतो, एवढं त्यांनी करावं अशी माझी पहिली अपेक्षा आहे. मगाशी जी चर्चा चालली होती त्याच्यामध्ये मला 2 मुद्दे नेमकेपणाने मांडल्याचे, तेवढे फक्त मी मांडतो. अगदी. पहिला मुद्दा म्हणजे असा की सरकारने करोनाच्या काळामध्ये म्हणून काही खूप खर्च करणं अपेक्षित होतं आणि 20 लाख कोटीचा काहीतरी एक फुगा त्यांनी जो काही सोडला होता हवेमध्ये रिलीफचा, प्रत्यक्षामध्ये त्यातले काय खर्च झाले याचा मी तुम्हाला आकडा आता एप्रिल ते नोव्हेंबर मधला आपल्याला जो उपलब्ध आहे तो मी सांगतो. एप्रिल ते नोव्हेंबर या काळामध्ये त्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 20-21 या आर्थिक वर्षामध्ये 19-20च्या तुलनेमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर हाच कालावधी धरला तर फक्त 4.7% खर्च जास्त झालेला आहे इन नॉमिनल टर्म्स, म्हणजे ॲक्च्युअल पैसे खर्च झालेले मी आपल्याला सांगतो. आणि इन्फ्लेशन जर त्याला लावलं तर ॲक्च्युअली इन रिअल इफेक्ट, इन रिअल टर्म्स हा खर्च कमी झालेला आहे सरकारचा. म्हणजे याचा अर्थ असा की सरकारने करोनाच्या काळामध्ये आपला खर्च अजिबात वाढवलेला नाही. 4% राईज हा कुठल्याही याच्यात अदरवाईज सुद्धा होतच असतो. तेव्हा सरकारने करोनाच्या काळात काहीही केलं नाही याचा हा निर्णायक पुरावा आहे की एप्रिल ते नोव्हेंबरचा सरकारचा खर्च बघा किती झाला आहे तो. पहिला मुद्दा. पण त्याच वेळेला सरकारचं फिस्कल डेफिसिट कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस इयर म्हणजे 19-20 आणि 20-21 या 2 वित्तीय वर्षांची तुलना केली तर फिस्कल डेफिसिट 33% वाढलेलं आहे. म्हणजे 1/3 जास्त झालं ते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुमचे जे उत्पन्नाचे जे अपेक्षा होती ती उत्पन्नाची अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात फोल गेली. बरं, कोणी म्हणेल की बरोबर आहे, कर उत्पन्न कमी झालं, पण कर उत्पन्न फक्त 8.3% कमी झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुमचे जे इतर कर उत्पन्नाचे मार्ग तुम्ही जे बोगस सांगितलेले होते ते म्हणजे आम्ही डिसइन्व्हेस्टमेंट करू, 2,10,000 कोटी रुपयाचं टार्गेट ठेवलं होतं, त्यातले फक्त 6,000 कोटी रुपये आले. डिसइन्व्हेस्टमेंट करावं असं माझं मत नाही, ती मुद्दा धोरण नाही. पण अभ्यंकर सर, त्या कोरोनाच्या काळामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कोण खरेदीदार समोर येणार होता तुम्हाला? नाही एक्झॅक्टली, म्हणजे मला पण सरकारने आता एक्झॅक्टली म्हणजे सरकारने काय करायला पाहिजे, सरकारने उत्पन्नाचे योग्य मार्ग शोधले पाहिजेत. आणि हे जे कर उत्पन्न आपलं कमी झालं ते कशामुळे कमी झालं तर सरकारने त्याच्या आधीच्या वर्षी कॉर्पोरेट टॅक्सेसमध्ये 1,45,000 कोटी रुपयाच्या सवलती जाहीर केल्या. तेव्हा सरकारचं करविषयक धोरण चुकीचं आहे. आता मगाशी पुन्हा मी सगळं म्हणेन की एम्प्लॉयमेंट वाढली पाहिजे, सरकारने खर्च केला पाहिजे. एकच मुद्दा येतोय, सरकारने पैसे कुठून आणायचे याच्याबद्दलचे माझे एक टोटली नवीन मुद्दा आहे, तेवढा मी मांडतो आणि थांबतो. तो मुद्दा असा की आपण असं बघतोय की आपला सेन्सेक्स जो आहे तो सेन्सेक्स 50,000 कोटी रुपये 50,000 पर्यंत टच करून आला आणि तो त्या रेंज 40 ते 50,000च्या रेंजमध्ये आहे. अभूतपूर्व असं राईज आपल्याला बघायला मिळतोय गेले अनेक दिवस. हा अत्यंत डिस्कनेक्टेड आहे. अर्थव्यवस्था इकडं कोसळत असताना सेन्सेक्स वाढतो म्हणजे सट्टेबाजी वाढते, दुसरा त्याचा काही अर्थ नाही. लोकांचं जे सेव्हिंग आहे ते उत्पादक गुंतवलं जाऊ शकत नाही म्हणून ते सट्टेबाजीमध्ये येते. या सट्टेबाजीवरचा जो कर आहे तो वाढवायला भरपूर वाव आहे आणि तो सट्टेबाजीवरचा कर आज विपरीत पद्धतीने लावला आहे. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जो आहे तो इंट्राडे ट्रेडिंग जो आहे त्याच्यावरती जेवढा आहे आणि ॲक्च्युअल डिलिव्हरी सेक्शन जो आहे त्याच्यामधला जो आहे त्याच्यामध्ये डिस्प्रपोर्शनेट आहे. आणि म्हणून मी असं सुचवतो स्पेसिफिकली की इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे स्पेक्युलेटिव्ह कॉम्पोनंट जो त्याचा आहे की जो ऑलमोस्ट 85% आहे
त्याच्यावरती जो कर आहे तो 0.01% असा लागतो. अभ्यंकर सर, तो जर तुम्ही 0.1% अत्यंत महत्वाचा केला, मुद्दा मांडलाय. तर कितपत त्याच्यामधून शक्यता आहे 2 लाख अशा कोटी स्वरूपाच्या रुपये टॅक्समध्ये वाढ करण्याची किंवा इंट्राडे पुरता सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स न ठेवता त्याचं स्वरूप जे आहे ते व्यापक करण्याची? मी अजय वाळिंबे सरांकडे जातो, कारण ते या विषयातले अभ्यासक आहेत, जाणकार आहेत. अजय वाळिंबे सर, जी अभ्यंकर सर मागणी करताय की सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सची व्याप्ती वाढावी, कितपत शक्यता आहे आणि यातून खरोखर फायदा होऊ शकेल? नाही, याच्यातनं मला फक्त 2 गोष्टी सांगायच्यात. म्हणजे अजित अभ्यंकर जे म्हणाले ते मी पहिलं त्यांचा पार्ट होता तो मी मान्य करतो की 20 लाख कोटीपैकी किती ऍक्च्युली खर्च केला आणि किती नाही केला. पण त्यांचं जे म्हणणं आहे की 50,000 जेव्हा इंडेक्स झाला याचा अर्थ शेअर बाजारात सट्टा सुरू झाला आणि प्रचंड प्रमाणात लोक गुंतवायला लागले तिकडे आणि त्यामुळे तो पैसा त्या इकॉनॉमीमध्ये येत नाहीये, ते अजिबात न पटणार आहे. याचं कारण असं की तुम्ही भारताच्या पॉप्युलेशन मधले किती लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात याचा पहिल्या आपण अभ्यास करायला पाहिजे. जो अगदी अत्यल्प, म्हणजे माझ्या मते इव्हन 10% पॉप्युलेशन पण नसेल ते शेअर बाजारात गुंतवणूक करते. एक मान्य आहे की 50,000चा इंडेक्स आहे याचा अर्थ ती इकॉनॉमीत सगळं आलबेल आहे अशातला भाग नाही, हे अगदी मान्य आहे. पण सगळे पैसे त्याच्यात येत आहेत आणि सगळेच लोक त्यात इन्व्हेस्ट करतात असं मुळीच नाहीये. आहे ती फॉरेन इन्व्हेस्टमेंट मधली आहे, म्हणजे एफपीआय FII यांची इन्व्हेस्टमेंट जास्त होते, म्हणजे परदेशी पैसा याच्यात येतोय शेअर बाजारात आणि शेअर बाजारात त्यामुळे लिक्विडिटी वाढली आहे आणि त्यामुळे तो इंडेक्स वर गेला. आता दुसरा मुद्दा आला अबाउट STT. तर हा जो पहिलं म्हणजे STT जो आहे तो कुठलाही असं काही नाहीये की डिलिव्हरी बेसला नाहीये आणि इंट्राडेला आहे वगैरे असा भाग नाहीये. STT सगळ्या ट्रान्झॅक्शन्सला आहे. इनफॅक्ट आता तर म्हणजे डीमॅट टू डीमॅट जेव्हा तुम्ही शेअर्स ट्रान्सफर करतात त्याच्यावर पण स्टॅम्प ड्युटी लावून सरकारने त्याच्यातून उत्पन्न काढायचा प्रयत्न केलेला आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की मला वाटत नाही की STT वगैरे वाढवायला पाहिजे आणि सरकार वाढवू नये अशी माझी अपेक्षा आहे. पण आणखीन एक मला याच्यात एकच या अनुषंगाने एक मुद्दा पुढे मांडावा असं वाटतो की जेव्हा लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुम्ही मला चार्ज करता तेव्हा मला STTच्या वरचा जो खर्च आहे तो त्याच्यातून वजा करत जा, ही उलट माझी मागणी आहे याच्यापुढे. कारण तुम्ही एकीकडे मला कॅपिटल गेन लावणार पण माझा झालेला त्याच्यावरचा खर्च तो माझा वजावट करावी, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. पण अभ्यंकर सर म्हणाले ते म्हणजे ते न पडणार आहे की इंडेक्स 55,000 मध्ये सगळे लोक इन्व्हेस्ट करतात अशातला भाग नाहीये. अगदी मुख्यतः गेल्या काळामध्ये 25,000पर्यंत पोहोचलेला बाजार अगदी वर्षभराच्या आत 50,000वर पुन्हा एकदा निर्देशांक आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाला. आर्थिक विकास यातून खूप मोठ्या प्रमाणावर झाला का तो निश्चितपणे झाला नाही आणि त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेचा निर्देशांक नाही हे स्पष्ट झालेलं आहे. गेल्या काळामध्ये आर्थिक विकास म्हणजे शेअर बाजारामध्ये खूप पैसा येतोय, आर्थिक शेअर बाजार वाढतोय म्हणजे आर्थिक विकास होतोय, अशा स्वरूपाचं जे चित्र सर्वसामान्यांसमोर उभं राहत होतं किंवा सर्वसामान्यांना वाटत होतं तसं नाही, हे तर आता स्पष्टच झालेलं आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक हा तुमच्या माझ्या जगण्याच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक विकासासाठीचा नसतो, हे आपण आता मान्य करून टाकायला हवं. आणि वाळिंबे सर जसं म्हटले की पूर्ण देशापैकी 10% लोक पण शेअर बाजारात गुंतवणूक करत नसतील. आकडेवारी सांगते की महाराष्ट्रातला फक्त 1% इतका सर्वसामान्य किंवा म्हणजे एकूण 11 कोटी 11.5 कोटी जी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची त्यातला फक्त 1% नागरिक जो आहे तो शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतो. कोरोना काळामध्ये त्यामध्ये साधारण 0.4% इतक्या स्वरूपात वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे अनेक फसवे असे ट्रेडर्स पण या भागामध्ये घुसलेले पाहायला मिळतात. त्यामुळे सेन्सेक्समध्ये त्यामुळे थोडीशी फक्त माहितीसाठी म्हणून हा अर्थसंकल्पाचा भाग नाही. ह्या सगळ्या सेन्सेक्स जो काय वरती गेला याच्यात एक फायदा मोठ्या प्रमाणावर झाला की अनेकांना जे कॅपिटल रिसोर्सेस मार्केटमधनं रेज करायचे होते ते हिस्टॉरिक हाय लेवल्सला रेज झाले या पिरियडमध्ये, विच इज समथिंग फॅन्टॅस्टिक. की इतक्या कठीण परिस्थितीत देखील भारताच्या अर्थव्यवस्थेवरती लोकांचा विश्वास आहे, मार्केटचा विश्वास आहे. हा एक मात्र महत्वाचा मुद्दा आहे जो आपण इग्नोर नाही करू शकत. एक म्हणजे हे जे तुम्ही सांगताय ते फक्त मोठ्या कॉर्पोरेट्स बद्दल सांगताय. दुसरी गोष्ट अशी की गेल्या काही वर्षामधले मॅक्झिमम IPO जे प्रमोटरचे डिसइन्व्हेस्टमेंटने होत आहेत त्यामुळे ते एक्सपान्शनसाठी नाही, उलट प्रमोटर धंद्यातनं स्वतःचे पैसे काढून घेतोय आणि रिटेलरला त्याच्यात आणून उभा करतोय. सगळे नाही नाहीये
पण जास्त प्रमाणात ते वाढलेलं आहे. नाही, ट्रेंड्स असं- वाढलेले आहेत. असं नाही, नाही. दोषी साहेब, It's not that आपण way. हे तर मान्य करायला हवं की लोकांचा- जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेकडे अत्यंत आशादायी अशा स्वरूपात बघितलं जाते. त्याच्याशिवाय तर काय तुमच्या घरामध्ये कोणी पैसा लावायला येणार नाही. त्यांचा पैसा वाढतोय अशी निलेश, त्याचं मागचं कारण हे आहे की उरलेल्या जगामध्ये म्हणजे उरलेलं जग हे भिकेला ह्या अर्थाने श्रीमंत आहे ते, परंतु त्यांच्याकडे शून्य आणि वजामध्ये रेट चालू आहे म्हणून त्यांची प्रगती होऊन गेलेली आहे आणि आता पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचं ते सुचत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायला हवी की गेले जवळजवळ 8 ते 10 महिने ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचा शेवटचा काळ, त्यांचं कोरोनाची गैर हाताळणी, या सगळ्यामुळे अमेरिकन उद्योग विश्वाला मोठा धक्का लागला होता. अपेक्षा अशी आहे की येत्या ही जी 10% घसरण आपण गेल्या 4 दिवसात पाहिली ती कदाचित सुरुवात असू शकते. येत्या 8-10 महिन्यामध्ये जेवढं जो बायडेन सरकार हे स्थिरावेल आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडची इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी सुरू होईल तेवढा आपल्याकडचा हा पैसा परत जाण्याची भीती आहे. नाही, पण मला वाटतं वाळिंबे सर हे 11% ही आयात जी आहे ती कमी करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहे. 11% ही जी आयात कमी झाली आहे, ठीक आहे, आपण तात्पुरती मागणी कमी होती असं मान्य करूया, पण ही मागणी कधीतरी वाढणार आहे. आणि ही जी इंटरनल डोमेस्टिक कमी झाली. नाही, मी काय म्हणतोय, घरगुती जी मागणी आहे ती घरगुती मागणी पुन्हा कायम असेल आणि या परिस्थितीमध्ये ही मागणी पूर्ण करायला जर घरगुती उद्योग उभे राहत असतील आणि त्यासाठी म्हणून जर अर्थव्यवस्थेमध्ये शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसा येत असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. नाही, असं नाही म्हणता घरगुती उद्योगांना त्याचा फायदा होत नाही. इनफॅक्ट याचं मला मिळालं तर मी आर्टिकल ऍडव्हर्स इफेक्ट होतो. जर तुमच्या इम्पोर्ट कमी, आयात जर कमी झाली त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होतो. आणि जे करंट अकाउंट सरप्लस जे सांगत आहेत ते म्हणजे काय लोकांचे कॅल्क्युलेशन ते लक्षात येत नाही. 11.5% तुमचा इम्पोर्ट कमी झालेला आहे, 5.5% तुमचा एक्सपोर्ट कमी झालेला आहे. हे सगळं निगेटिव्ह आहे हे सगळं, कारण की शेवटी तुमच्या एक्सपोर्टनीच तुमचा रोजगार निर्माण होत असतो. सर जे म्हणत होते, मी Exactly, संपूर्ण हा तर मुद्दा सहमत नसलो तरी त्यांच्या बोलण्याला थोडंसं मी एक सपोर्टिंग सांगू शकतो. ही घटना 13-14 सालापासून भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे की MSME क्षेत्रातले जे छोटे आणि मध्यम किंवा त्यापेक्षा मायक्रो लेवलचे बिझनेसमॅन आहेत त्यांनी स्वतःचा धंदा विकून शेअर बाजारात पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. ही पॉझिटिव्हली ही घटना घडलेली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याच्या बरोबर उलटं घडतंय. लघु उद्योग किंवा छोट्या घरगुती उद्योगांना वाढत्या शेअर मार्केटचा कुठलाही फायदा होताना दिसत नाही. चायनामधून जो इम्पोर्ट मोठ्या प्रमाणावर होत होता तो कमी करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सरकारने. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स बद्दल बोलू द्या मला. या युद्धामध्ये चायना विरोधी वातावरण तयार झालं आणि सरकारने यामध्ये काही महत्वपूर्ण पावलं उचलली आहेत. या परिस्थितीमध्ये घरगुती छोटे लघु उद्योग जे आहेत त्यांच्यासाठी म्हणून सरकार काय उपाययोजना करणार का? सरकार यातली गुंतवणूक जी आहे ती वाढवणार का? त्यांना कमी व्याजानं कर्ज उपलब्ध करून देणार का? स्टार्टअप इंडियासारखी योजना आली होती, त्यातलं मुख्यतः जी गुंतवणूक होती ती गुंतवणूक खरोखर युवकांच्या हातापर्यंत जाणार का? त्यातून नवीन उद्योग उभे राहणार का? अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आर्थिक विकास हा पुन्हा रुळावर येईल अशी शक्यता नसेल. मात्र त्या दृष्टीने प्रयत्न हे निश्चितपणे होताना पाहायला मिळत आहेत. आत्ताच्या परिस्थितीमध्ये संधी आहे आपल्याला की आपण घरगुती उद्योग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर, जे लघु उद्योग आहेत, जे छोटे आहेत, असे उद्योग जे आहेत त्यांना पुन्हा एकदा उभारी देऊ शकतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतील अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. मी केळकरांकडे जातो. केळकर, कितपत शक्यता वाटतं की स्टार्टअप इंडियासारख्या योजनेला पुन्हा एकदा पाठबळ दिलं जाईल किंवा लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणावर एक स्टिम्युलस पॅकेज आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळेल? खरं बघायचं तर मागच्याही काही बजेटमध्ये म्हणा किंवा याही बजेटमध्ये MSME किंवा या लघु उद्योगांना काहीतरी पाठबळ देऊ, पैसा उपलब्ध करून देऊ वगैरे वगैरे अशा घोषणा अपेक्षित आहेत. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्या इथे सध्या जे त्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस जो प्रकार म्हणतात तो नाही आहे. आणि इव्हन छोटा उद्योजक त्याच्याकडे कुठलीही कल्पना असेल आणि तो जर बँकेकडे गेला किंवा वित्तीय संस्थेकडे गेला तर त्याला कर्ज सहसा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे घोषणा होतात, त्याची मागची भावनाही चांगली असते, पण मला वाटतं या लोकांना समोर आणण्याकरता नुसतं अर्थ नाही तर एक व्यवस्थित संस्था बनवायला पाहिजे जे यांना व्यवस्थित मार्गदर्शन करेल. म्हणजे प्रोजेक्ट उभा करण्यापासून तर फायनान्स होईपासून तर तो चालू होईपर्यंत त्यांचं जोपर्यंत हँडहोल्डिंग होत नाही तोपर्यंत या उद्योगांना उभारी मिळणार नाही असं मला वाटतं. अगदी छोटे एकच मिनिट, सॉरी, पण हे मला इथे बोलायलाच याकरता हवं की दोघेही जे मुद्दे मांडतात त्याचं मी एक कन्फ्लुएन्स करून सांगतो. आपल्या देशामध्ये रिस्ट्रक्चरिंग होत आहे
आणि ते कशा प्रकारे होतंय हे स्पष्ट करून सांगितलं अमिताभ कांतनी त्यांच्या भाषणामध्ये. त्या भाषणामध्ये ते जरा जास्त डेमोक्रेसी बोलले, हा राजकीय विषय मी तिथे जात नाही, पण त्यामुळे ते भाषण चर्चेत आलं. त्या भाषणात त्याच्यानंतर ते असं म्हणाले की आता वेळ आलेली आहे की या देशामध्ये मोठे उद्योग उभे राहायला हवेत, 4-5 प्लेयर्सनी अतिशय स्ट्रॉंग व्हायला हवं. आपण अनेक काळपर्यंत अनेक लोकांना खुश करत राहिलो, हे राजकीय विधान नाही, त्यामुळे धर्माच्या जातीच्या संदर्भात पाहता नाही कामा. अनेक वेळेला अनेक काळपर्यंत आपण अनेक लोकांना खुश करायला आलो. हा रेफरन्स हा SMEला आहे, हा ट्रेडर्सना आहे, हा व्यापाऱ्यांना आहे. ते सोडून आपण आता काही कॉर्पोरेट्स जगाच्या पातळीवर बलिष्ठ होऊन काम करतील असं पाहायला पाहिजे, असं ते भाषण आहे. या सरकारची संपूर्ण आर्थिक नीती, आणि ते अगदी बरोबर म्हणाले, मग ते नोटबंदी असो, GST असो, लॉकडाऊन असो, तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक पातळीला SMEs, ट्रेडर्स या प्रत्येकाने फटका खाल्लाय आणि या प्रत्येक वेळेला कॉर्पोरेट्सनी म्हटलं प्रगती केली. आणि ह्याही बजेटमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळेल. अंतिम अजित जोशीजी, मुख्यतः तुम्ही अमिताभ कांत यांचं जे वक्तव्य आहे तेच सरकारचं धोरण आहे असं सांगण्याचा प्रयत्न करताय. आपण पूर्णतः त्या दोघांना एकत्रितपणे नको करूया. मी उलटा सांगायचा प्रयत्न करतोय. सरकारचं जे धोरण आपल्याला त्याच्या कृतीतून दिसत होतं गेले 4-5 वर्ष, ते अमिताभ कांतांनी शब्दबद्ध करून सांगितलं, एवढाच मुद्दा आहे. कारण तुमच्या असं लक्षात येईल की आता हे 20 लाख कोटीचं पॅकेज आहे, याच्यातले जवळजवळ 18 लाख कोटी हे लिक्विडिटीच्या स्वरूपात आहे. सरही मग अशी लिक्विडिटी बद्दल बोलत होते, परंतु ही लिक्विडिटी केळकर साहेब सांगतात तशी MSMEला उपलब्ध नाहीये. ही लिक्विडिटी फक्त मोठ्या कॉर्पोरेटला उपलब्ध आहे. तुम्ही फार्म लॉस घ्या, प्रॉब्लेम कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. भीती कुठली आहे? पुन्हा एकदा मी राजकीय याच्यात जात नाही, मी 1-2 उद्योगांची नावं घेत नाही. भीती ह्या गोष्टीची आहे की 4-5 मोठे उद्योग समूह येतील आणि सगळं कब्जा करून बसतील, ह्याची सामान्य लोकांना भीती वाटते. आणि त्या दिशेने हे धोरण जात आहे आजच्या फार्म लॉजमुळे. मग तुम्हाला जर का असं करायचं नसेल तर भारतामध्ये अँटी ट्रस्ट लॉज स्ट्रॉंग करा, जे अनेक वर्ष गेले कमकुवत आहेत. आज जर तुम्ही बघितलं तर ह्या संपूर्ण 10 महिन्याच्या काळामध्ये 5 ते 10 कॉर्पोरेटचं प्रचंड प्रमाणात उत्पन्न वाढलं, प्रचंड प्रमाणात वेल्थ वाढली, आणि ते दुसऱ्या बाजूला मात्र 20 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेत. अजित जोशीजी, मुख्यतः तुम्ही जे आक्षेप उपस्थित करताय त्याला उत्तर द्यायला म्हणून भाजपचे प्रवक्ते या ठिकाणी पोहोचले नाही. अगदी मुख्यतः कारण मी अतुल लोंढेंनी काही, अजित अभ्यंकरांनी काही मुद्दे मांडले, मात्र या मुद्द्यांचं स्पष्टीकरण घेणं हे अपेक्षित आहे, कारण दुसरी बाजूही जाणणं तितकीच गरजेची आहे. मात्र आंबेकर जे भाजपचे प्रवक्ते आहेत ते या चर्चेत उपस्थित असणं अपेक्षित होतं, ते या चर्चेला पोहोचू शकलेले नाही. काय कारण आहे ते अद्याप कळलेलं नाही. मात्र त्यामुळे या चर्चेत ती बाजू जी आहे ती आपल्याला कळू शकलेली नाही. अतुल लोंढे हात वर करत होते. अतुल लोंढेजी, आता आपण हा सगळा जो आहे याची जी चर्चा केली आतापर्यंत अर्थव्यवस्थेची, त्याच्यामध्ये मूळ मुद्दा जो होता की तो डिमांड कशी तुम्ही जनरेट करणार आहे. कारण की मागणी जोपर्यंत जनरेट करणार नाही तोपर्यंत ह्या ज्या सगळ्या चर्चा अजितजी, या चर्चा थोड्याशा अधुऱ्याच राहतील. आपण जसं 20 कोटी लोकांच्या संदर्भामध्ये बोललात. 2 मिनिट अतुल लोंढेजी, आंबेकर साहेब आपल्याबरोबर जॉईन झालेले. मी तुमच्याकडे येतो, कारण आपण अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आणि भाजपची प्रतिक्रिया जी आहे ती अद्याप आपल्याकडे आलेली नाही, त्यामुळे आपण आंबेकरांकडे जाऊयात. आंबेकरजी, अनेक आक्षेप घेतले जात आहेत GSTच्या बाबतीतले. इतकंच नाही तर सरकारचं धोरण हे MSMEच्या विरोधी आहे आणि काही फक्त मोठ्या उद्योगांच्या बाजूने आहे, अशा स्वरूपाचा अजित जोशी यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलाय. काय म्हणणं असेल तुमचं या संदर्भात? बेसिकली तो आक्षेप संपूर्णपणे चुकीचा आहे. आता जे आत्मनिर्भर पॅकेज डिक्लेअर झालं त्याच्यामध्ये 3 लाख रुपये इमर्जन्सी वर्किंग कॅपिटल नीड्ससाठी दिले गेले. ते फक्त MSMEसाठी होते. MSMEची जी डेफिनेशन पूर्वीपासून चालत आलेली होती, तर MSMEच्या सर्व डेफिनेशन बदलून पूर्वीच्या जुन्या टर्नओव्हरच्या आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या लिमिट्स बदलून जास्तीत जास्त इंडस्ट्री MSMEमध्ये कशा येतील यासाठी प्रयत्न करण्यात आला. आणि या 3 लाख कोटीपैकी लोकांना बोलवून जे पैसे दिले गेले त्याची रक्कम सुमारे 2 लाख कोटी रुपये आहे. त्यामुळे हा जो त्यांचा आक्षेप आहे हा संपूर्णतः चुकीचा आहे. हा एक पहिला मुद्दा झाला. अगदी. दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की 5-7 ठराविक कॉर्पोरेट फक्त प्रगती करतायत. मी त्यांना नम्रपणाने सांगू इच्छितो की जगाच्या स्टार्टअप सर्कलमध्ये एक युनिकॉर्न म्हणून एक क्लब आहे. हा युनिकॉर्न क्लब काय आहे? ज्यांचा $1,000 कोटी वरचा टर्नओव्हर आहे तशा लोकांचा तो युनिकॉर्न नावाचा क्लब आहे. आणि त्यातली आनंदाची गोष्ट अशी आहे की भारतामधल्या 37 कंपन्या ज्या इतर एशियन देशांपेक्षा जास्त आहेत हे या युनिकॉर्न क्लबमध्ये समाविष्ट होत आहेत. हा एक त्यातली आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तेवढा टर्नओव्हर या स्टार्टअपचा आहे. आता फ्लिपकार्ट असेल किंवा ओयो असेल, अशा प्रकारचे जे स्टार्टअप आहेत ही मुलं 28 आणि 30 वर्षाची आहेत.
त्यामुळे हे जे काही सांगतात की 5-7 उद्योगपतींना फक्त याच्यामधून फायदा झाला, हा संपूर्ण चुकीचा आणि गैरसमजावर आधारित असा आरोप आहे, असं मी सांगू इच्छितो त्यांना. आणि नरेंद्र मोदींचं धोरण जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं त्यांनी जे गेल्या 6 वर्षात काम केलेलं आहे ते डिजिटल इंडियामध्ये काम केलं आहे. आणि या डिजिटल इंडियाचा फायदा घ्यायला आज जर आपण पाहिलं असेल तर पुण्यासारख्या एका टाऊनमध्ये अनेक लोक हे या फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल याच्या मार्केटिंगचा फायदा, यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर उद्योग करताना दिसतात. ज्याला पूर्वी ब्रिक अँड मॉर्टर उद्योग असं म्हटलं जात असे, त्याच्याऐवजी आता हे सगळे डिजिटल उद्योग सुरू झालेत आणि सामान्यातला सामान्य माणूससुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती करू शकतो. त्यांना व्हेरीफाय करायचं असेल तर पुण्यामध्ये व्हॉट्सॲपवरती मार्केटिंग करणारी पुला अशी एक कंपनी आहे, म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचे लाखो सभासद आहेत. आणि अनेक महिला, कोणी साडी विकत असेल, कोणी ब्लाऊज बनवत असेल, कोणी दागिने करत असतील, यांना त्यांनी मार्केट उपलब्ध करून दिलं आणि या सगळ्या दे आर डुईंग व्हेरी वेल. तर त्यामुळे हा सगळा गैरसमज पसरवण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं. अगदी मुळात विरोधकांकडून गैरसमज पसरवला जातोय आणि त्यातून मुळात प्रतिमा ही मोदी सरकारची मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा स्वरूपाचा या ठिकाणी निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न आंबेकर करतायत. आपण ही चर्चा पुढे घेऊन जाणार आहोत आणि सातत्यानं आंबेकरांची त्यावरची प्रतिक्रिया जी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी अतुल लोंढेंना मध्येच थांबवलं होतं, अतुल लोंढेजी. आता जेवढ्या धोरणांचा 6 वर्षातला 7 वर्षाचा त्यांनी आढावा घेतला, त्या धोरणांमध्ये 2-3-4-5 उद्योग जे आहेत ते पुढे जाताना दिसतात. जेवढ्या डिसइन्व्हेस्टमेंट कंपन्या होत आहेत त्या प्रॉफिट मेकिंग कंपन्या होत आहेत. बेसिकली डिसइन्व्हेस्टमेंटचा अंडरलाईन प्रिन्सिपल हे आहे की जे लॉस मेकिंग आहे ते तुम्ही डिसइन्व्हेस्ट करा आणि त्याला प्रॉफिटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. इथे होतं काय, BPCL प्रॉफिटमध्ये, LIC प्रॉफिटमध्ये आहे, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॉन्कॉर्ड, ह्या सगळ्या कंपन्या कोणाकडे जातात आपल्याला माहिती आहे. जिओ कोणाच्या बेसिसवर मोठं झालं हे सुद्धा माहिती आहे. मी स्वतः BSNLमध्ये काम केलेलं आहे. BSNLचे 45,000 इन्स्टॉलेशन्स जे आहे ते जिओकडे गेलेले आहे आणि जे रिमोट प्लेसेसवर टावर्स होते ते डिझेलवर चालत होते. आता मुद्दा हा नाही आहे. मुद्दा हा आहे की लार्ज अमाऊंट ऑफ पॉप्युलेशन जे आहे ते डिमांडलेस आहे, त्यांच्याकडे डिमांड नाही. आणि किती सांगितलं तरी मनरेगामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 3.5 करोडच्या नवीन जॉबची डिमांड आलेली आहे. म्हणजे हे जे रिव्हर्स मायग्रेशन जे झालेलं आहे, पुन्हा गावाकडे लोक जे गेलेले आहे त्याच्यातून ही जनरेट झालेली असावी डिमांड. 12 करोडपेक्षा जास्त लोकांचा रोजगार गेलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे. आता ह्या डिमांडचा आपण पैसे कुठनं उभे करणार याची आपण चर्चा केली आणि फायनली आपण या कन्क्लुजनवर आलो की पैसे उभे करायला मार्ग आपल्याकडे फार लिमिटेड आहे. कारण की आपण तर याच्या जो विचार केला तो होत नाही आहे. मग आपल्याकडे राहतात कोणते रिसोर्सेस, जर लोकांची डिमांड वाढवायची असेल तर, ग्रोथला चालना, विकासाला चालना द्यायची असेल तर मग आपल्याला गव्हर्नमेंटला कर्ज काढावे लागेल किंवा फिस्कल आपण संसदेमध्ये बजेट सादर व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बोलत राहा जोपर्यंत सीतारामन बोलत नाही तोपर्यंत. त्यामुळे ही जी सायकल आहे की मॅक्सिमम लोक जे आहे त्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाच्या जर दूर असेल, बोलायला सुरुवात झाली. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे